डायलिसिसबद्दल रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भरपूर गैरसमज समजले जातात. नमस्कार, मी डॉक्टर गजानन पिलगुलवार, रघुजी किडनी हॉस्पिटल, नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज हे गैरसमज आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. पहिला गैरसमज असतो की डायलिसिस एकदा लागलं की ते आयुष्यभरासाठी लागतं. तर डायलिसिस काही कारणामुळे, तात्पुरत्या आजारामुळे पण होत असतं. त्यामुळे तो आजार जर क्युअर झाला तर पुढचं डायलिसिस थांबू शकतं. दुसरा गैरसमज असा असतो की डायलिसिस हे फार पेनफुल आहे. हां, डेफिनेटली डायलिसिस काही इनिशियल काळापुरतं जेव्हा ॲडजस्टमेंट इश्यूज असतात मशीनसोबत थोडं पेनफुल असतं. पण एकदा का व्यवस्थित आपण रूटीन डायलिसिसवर गेलो आणि पुढे काही नियम पाळले तर डायलिसिस हे चांगल्या प्रकारे हे रुग्ण जगू शकतात. तिसरा गैरसमज असा असतो की डायलिसिस फक्त वयोवृद्ध लोकांनाच लागते. डायलिसिसला वय लिमिट नाहीये. तर लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणालाही डायलिसिस, ज्यांची किडनी फेल झाली आहे त्यांना लागू शकते. चौथा गैरसमज असा असतो की डायलिसिस संपलं म्हणजे, डायलिसिस लागलं म्हणजे आयुष्य संपलं. डायलिसिस हा आयुष्याला दिलेला एक वरदान आहे, पर्याय आहे. ज्या किडनी लोकांचं पूर्ण किडनी खराब झालेलं असतं, त्यामुळे डायलिसिसवर आरामात 10 ते 15 वर्ष हे रुग्ण जगू शकतात. चौथा गैरसमज असा असतो की त्यांना डाएट आणि पाण्याचं बिलकुल घेऊ शकत नाहीत. तर योग्य डायटिशियनकडनं, योग्य नेफ्रॉलॉजिस्टकडनं सल्ला घेतला तर प्रॉपर डाएट आणि चार्टनुसार किंवा पाण्याच्या लिमिटनुसार ते चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतात. त्यामुळे कुठलं मिथ असेल तर प्रॉपर डॉक्टरांना, डॉक्टर नेफ्रोलॉजिस्टला सल्ला घेऊन डायलिसिस रुग्ण हे पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतात. थँक्यू.